राष्ट्रवादीचे सर्व असणाऱ्या शरद पवारांनी माड्यातून माघार घेतली। मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतंय। लोकसभा आचारसंहितेचं बिगुल वाजताच सर्वच पक्ष आणि कार्यकर्त्यांना स्फुरण येऊन होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा उमेदवारांची पक्षाच्या संघटकांची बातचीत गाठीभेटीद्वारे आपली वर्णी पक्षाच्या उमेदवार रूपात लागावी अशी खटपट चालू असल्याचं पाहायला मिळालं। यात पहिल्या मतदार यादीची सुद्धा प्रतीक्षा सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार करताना दिसून आले। मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सपशेल माघार घेतल्यानं चर्चेला उधाण आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला यंदा मात्र मोठ्या अग्निदिव्याला सामोरं जावं लागणार असल्याचं दिसतंय। सध्या या आघाडीसमोर शरद पवारांची माघार, सुजय विखे पाटलांची भाजपात एंट्री आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांची सोलापुरातून लढण्याची घोषणा यामुळे सध्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ही निवडणूक सोपी राहिलेली नाही। दरम्यान माढाकरता विजयसिंह मोहिते पाटील अथवा रणजितसिंह मोहिते पाटलांची चर्चा सध्या जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। माढ्यातील शरद पवारांच्या माघारीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयात सुद्धा अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। माढ्यातून शरद पवार आणि सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे हे निश्चित झाल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय सुकर होता। परंतु शरद पवारांच्या माघारीनं काँग्रेस गोटात अनिश्चिततेचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरातील प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला मतविभागणीच्या मोठ्या फटक्याला तोंड द्यावं लागणार आहे। दरम्यान माढ्यातील माघारीच्या पाठीमागं मोहिते गटाचा शरद पवारांच्या उमेदवारीला तीव्र विरोध हे सुद्धा हा रोष ओढवून घ्यायला नको आणि आपल्या नातवाला मावळमधून उमेदवारी देण्यासंबंधीच्या आग्रही मागणीमुळे शरद पवारांनी माढ्यातून घुमजाव केल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्यानं या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे मात्र सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ झाली असून गुरुनं साथ सोडल्यानं चेल्याच्या पुढ्यात विजयासंबंधीची अनिश्चितता निर्माण झाल्याचं राजकीय वर्तुळांमधून बोललं जात होतं हे मात्र नक्की।